मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या प्रकरणी मोर्चातील जमाव संतप्त. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा. न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी. मालेगावच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा नाशिक शहरातही निषेध मोर्चा. काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त. तर आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी. अहिल्यानगरमध्ये वनविभागाच्या गेटवर खेकडे फेकून प्रहारचं आंदोलन. बिबट्याचे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी झाल्याचा आरोप करत वनविभागाच्या निषेधार्थ आंदोलन. डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या. खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा. शिवसेनेचे प्रवक्ते ज्योती वाघमारेंकडून हळहळ व्यक्त. पुण्यातील मुढवा जमीन व्यवहार प्रकरणी महावतनदार मूळ जमीन मालकांची आज चौकशी. शीतल तेजवानींची फसवणूक केल्याचा आरोप. खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचा आरोप. मालेगावच्या डोंगराळेमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाचे बारामती संतप्त पडसाद. सुवर्णकार समाजाचा मूक मोर्चा. तर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. तहसीलदारांना दिलं निवेदन. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक. नागरिकांकडून आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त. मालेगाव प्रकरणाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये निषेध. महिला काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त. आरोपीला फाशीची मागणी. पुण्यात दलित पॅन्थर संघटनेचा स्वारगेट चौकात रास्ता रोको. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ रास्ता रोको. मालेगावातील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा वाशिममध्ये अनसिंग शहरात निषेध. जुनी बसस्टँड परिसरात सर्व व्यापारी मंडळी आणि हिंदू संघटना तसेच नागरिकांकडून भव्य निषेध आंदोलन. मालेगावात चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजनांचा संताप. आरोपीला सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. गिरीश महाजनांची मागणी. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत हिंगोलीत ठाकरे शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन. महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसे यांच्या प्रचारार्थ शक्ती प्रदर्शन. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात युवक काँग्रेसची बॅनरबाजी. शेतकरी मरत आहे, सत्ता मजेत आहे, हेच का तुमचे विकासाचे मॉडेल, अशा आशयाचं बॅनर. आम्ही काँग्रेस सोडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. पण रवी राणा आणि नवनीत राणाला भाजप फेकून देईल हे मात्र निश्चित आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांचा पलटवार. ठाण्यात भाजप शिवसेनेत राणा. भाजपच्या माजी नगरसेवकांना कानशिलात लागवल्यानं वाद. तर भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात काँग्रेसचा आंदोलनाचा प्रयत्न. आंदोलन करण्याआधीच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक. अमरावतीमध्ये संजय खोडकेंची दादागिरी सुरू. यशोमती ठाकूर यांचं संजय खोडके यांच्यावर टीका. मुंबई महापालिकेवर मराठीच महापौर बसला पाहिजे या मागणीसाठी मराठी एकीकरण समितीचे आग्रही भूमिका. मंत्री आशिष शेलार हुतात्मा चौकात अभिवादनासाठी आले असताना समितीकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न. मुंढवा जमीन प्रकरण. 2 दिवसांपूर्वी शीतल तेजवानी सोबत तहसीलदार सूर्यकांत येवलेंची ही चौकशी. आर्थिक गुन्हे शाखेत येवले यांचं स्टेटमेंट नोंदवण्यात आलंय. अश्विनी बिद्रे गोरे हत्येतील कैद्यावर पॅरोलची खैरात. अश्विनी बिद्रे गोरेचे पती राजू गोरे यांचा आरोप. पोलीस यंत्रणा त्याला मदत करते का, राजू गोरे यांचा सवाल. यशोमती ठाकूर 6 महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील. आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाल्याचा दावा. बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती ही संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध. शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार आणि नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतील. आमदार सत्यजित तांबेंनी व्यक्त केला विश्वास. मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसकडून नकार. मनसेला सोबत घ्याल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. काँग्रेसने उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले. सूत्रांची माहिती. नागपुरात आजपासून 4 दिवसीय अॅग्रो व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित असतील.
लोकप्रतिनिधींना आदर आणि सौजन्याची वागणूक द्या, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांना आदेश. लोकप्रतिनिधींच्या कार्यालय भेटी शिष्टाचार पाळण्याचे आदेश. लोकप्रतिनिधींना आदर आणि सौजन्याची वागणूक द्या, सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांना आदेश. लोकप्रतिनिधींच्या कार्यालय भेटीत शिष्टाचार पाळण्याचे आदेश. जब सेहना खुद को है तो बता के तमाशा क्यों करना, ट्विट करत संजय राऊतांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा. देवावरील फूल उचला, ज्यानं चुकीचं केलं असेल त्याला भोगावं लागेल, मंत्री भरत गोगावले यांचं सुनील तटकरे यांना ओपन चॅलेंज. डोंगराळे भागातील चिमुरडीची हत्या संतापजनक, केवळ अटक करणं हा भाग नाही, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग काम करणार, रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य. मुंबईत भाजपचा अबकी बार 100 पार, मुंबई मनपासाठी भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100+ अंदाज. भाजपचा विरोधी पक्ष नेत्यांच्या बालेकिल्ल्यांवरही डोळा. वर्ध्यातील हिंगणघाट येथील समाजसेवक प्रदीप आर्य यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश, आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसलेंकडून उमेदवाराला शुभेच्छा, भाजपनं जाहीर केलेल्या अमोल मोहिते यांना दिल्या शुभेच्छा. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीच्या अहवालातील निरीक्षण समोर, बंद झालेला जुना सातबारा दस्ताला जोडण्यात आलाय, जुन्या सातबारावर खरेदी करण्यात आल्याचं अहवालात नमूद. अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा बाहेर आलाच कसा, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका, सरकारमधील लोकच एकमेकांच्या विरोधातील प्रकरण बाहेर काढत असल्याचा आरोप. लातूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी अखेर प्रसिद्ध. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीसाठी 40,399 मतदारांची वाढ. बदलापूर नगर परिषद निवडणुकीत मनसे उमेदवाराला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशाची अट, अंबरनाथमध्ये कोणतीही अट नाही, दोनही शहरांमध्ये विरोधी भूमिका का, सवाल उपस्थित. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत भाजपाला पहिला झटका, सिल्लोडच्या भाजपच्या उमेदवाराचं अपील जिल्हा न्यायालयानं फेटाळलंय, भाजपची नाचक्की झाल्याची सिल्लोडमध्ये चर्चा. हिंगोलीत भाजपाला सलग तिसरा धक्का, भाजपचे अधिकृत उमेदवार गजानन सोनुळे या उमेदवारानं वॉर्ड क्रमांक 17 मधून घेतली माघार. साधना महाजन यांची चौथ्यांदा नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांचे मानले आभार. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये 73 वर्षांचे आजोबा आणि 21 वर्षांचा नातू एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात. आजोबा भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ, नातू राज्यातील सर्वात तरुण उमेदवार. रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी 2 आमदारांची प्रतिष्ठापनाला, महायुतीकडून श्रुती ताम्हणकर तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार हुस्नबानो खलिफे रिंगणात. यवतमाळमध्ये निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. यवतमाळ, पुसद आणि उमरखेड नगर परिषद निवडणुकीत सगळे सोयऱ्यांना उमेदवारी. नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला डांबून ठेवलं, डांबून ठेवलेल्या उमेदवाराची पोलिसांकडून सुटका. नांदेडच्या बिलोली नगर परिषद निवडणुकीतील प्रकार. राज्यातील मुस्लिम समाज भाजपसोबत, सोलापुरातील सर्व ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा दावा. यवतमाळच्या नगर परिषद निवडणुकीत नामांकन छाननीचं चित्र स्पष्ट, दोनही शिवसेनेतील 3 उमेदवारांचे नामांकन बाद, 3 प्रभागातील लढतीचे चित्र बदलले. मुंबई पालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्वे स्वबळापेक्षा महायुतीत लढल्यास अधिक फायदा होण्याचा सर्वेक्षणातून अंदाज. ठाकरेंच्या शिवसेनेतील 16 जागा तर काँग्रेसकडील 31 जागांवर फायदा होण्याचा अंदाज. यवतमाळच्या पुसद नगरपालिकेत दिग्गज उमेदवारांमुळे वाढली चुरस, 5 उमेदवारांमध्ये मुख्य लढत होण्याची चिन्ह. सासवड निवडणुकीत एसएसटी पथकांची अनुपस्थिती, आर्थिक धुमाकूळची भीती व्यक्त, दिलेल्या जबाबदाऱ्या तात्काळ अंमलात आणण्याची आणि यावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. यवतमाळच्या वणी नगर परिषदेत वातावरण तापले, पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी भरले अपक्ष अर्ज,
काहींचे प्रतिस्पर्धी पक्षांकडून उमेदवारी अर्ज तर स्थानिक पातळीवर नेत्यांची चांगलीच तारांबळ. पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा. राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000 तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याची चर्चा. जळगावच्या जामनेरमध्ये शिवसेनेच्या 2 उमेदवारांचे अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरही अर्ज मागे. भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांची आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात. स्थानिक मुद्द्यांना घेऊन जास्तीत जास्त लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. धाराशिवमध्ये आतापर्यंत 35 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. निवडणुकीसाठी 11,18,118 मतदार पात्र असल्याची माहिती. शहरात तब्बल 58,000 दुबार मतदार. हिंगोलीत 16 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज माघारी. हिंगोलीतील 3ही नगर परिषदेतील 16 उमेदवारांची माघार. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर. यादीत 3 लाख दुबार अनावत. एकूण 35,51,469 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी आवश्यक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3,659 कोटी रुपयांची मान्यता. बदलापूरमध्ये शिवसेनेनं खातं उघडले. शिवसेनेच्या शीतल राऊत यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड. 2018 साली भारतीय जवानाला मारहाण करणाऱ्या मीरा रोड येथील हॉटेलवर अखेर हातोडा. मराठी एकीकरण समिती आंदोलनाच्या धास्तीनं मीरा भाईंदर महानगरपालिकेची तत्पर कारवाई. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात. केजूबाई बंधाऱ्याजवळ पवना नदी मोठ्या प्रमाणावर फेसाळल्याचं चित्र. प्रदूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचरांचं जीवनमान धोक्यात. मालेगाव वकील संघटनेकडून शांततेचं आवाहन. न्यायालयीन प्रक्रियेतून नक्कीच न्याय मिळेल. आक्रोश सगळ्यांचा अधिकार, मात्र तो शांततेत करावा, वकिलांचं वक्तव्य. मुंबईत आयडीबीआय बँकेच्या बाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायम करण्याच्या आणि वेतन वाढण्यासंदर्भात मागण्या. महाराष्ट्रात मुख्य न्यायाधीशांना अमर्याद इंधन वापरण्याची मुभा. न्यायाधीशांच्या वापरासाठी असणाऱ्या 4ही वाहनांना आता अमर्याद इंधन वापरता येणार. विधी आणि न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय. माझ्याकडे जमिनीच्या व्यवहाराचे कागदपत्र आहेत. मी सगळे कागदपत्र देण्यासाठी तयार. पोलीस जबाबात शीतल तेजवानीची माहिती. कुंभमेळ्यासाठी आवश्यक नाशिक रिंग रोडच्या भूसंपादनास शासनाची मान्यता. तब्बल 66.15 किलोमीटर रस्त्यासाठी होणार भूसंपादन. भूसंपादनासाठी 3,659 कोटी रुपयांची मान्यता. भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला विवाह सोहळा. नवरदेव पलाश मुछल हा वराड मंडळीसह सांगलीत दाखल. नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातले महापालिका सिडकोचे श्राद्ध. अनेक वर्षांपासून महाराष्ट्र भवनाचे काम रखडल्यानं कार्यकर्ते संतप्त. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यात 19वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन. संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर टिळेकर यांची निवड. 23 नोव्हेंबरला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडून आयोजन. नागपूर रत्नागिरी महामार्गाचे काम रखडले. NHAIला सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी कोल्हापूर खंडपीठाची नोटीस. तर पुढील सुनावणी 18 डिसेंबरला. छत्रपती संभाजीनगरातील विहा मांडवा आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका 2 वर्षांपासून नादुरुस्त. रुग्णांना ने-आण करण्यासाठी खासगी वाहनांचा उपयोग. केंद्रातील वाढत्या गैरसोयीमुळे ग्रामस्थ संतप्त. नागपुरातील 75 ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांचं बेमुदत काम बंद आंदोलन. 4 महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन. मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण अटक टाळण्यासाठी अभियंत्यांच्या हायकोर्टात धाव. अटकपूर्व जामीन अर्जावर 9 डिसेंबरला सुनावणी. ठाणे सत्र न्यायालयाकडून यापूर्वीच दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय.
कोल्हापूर महापालिकेतर्फे शहरातील हॉटेल असोसिएशन सोबत कार्यशाळेचं आयोजन. स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक. हॉटेलच्या सांडपाणी आणि घनकचरा नियोजन सूचना. सांगलीच्या मिरज कृष्णा घाट येथे कार्तिक अमावस्या दीपोत्सव साजरा. 2,500 दिव्यांच्या प्रकाशानं घाट परिसर उजळून निघाला. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात. उद्योगांमधील रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडल्यानं नदी दूषित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.